जय महाराष्ट्र। मी वैदेही विशाल वाडान, पालघर जिल्हा महिला संघटिका, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर। गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 14 ते 15 वर्ष या शिवसेनेमध्ये मी काम करत आहे। आणि हा जो बघितलं गेलं तर माझे सासरे हे शिवसेनेचे पहिले शाखाप्रमुख आमच्या सालवड या गावचे होते आणि गेले 25 वर्ष ते एक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सरपंच सदस्य म्हणून ते काम पाहत होते। आणि त्यानंतर शिवसेनेची एक शाखा प्रमुखांची सून म्हणून 2012ला ज्यावेळेस आपल्याकडे जिल्हा परिषद लागली गेली त्यावेळेस पक्षाने तसं बघितलं तर एक सुरेश वाडान यांची सून म्हणून आहे तर त्यांना आपण चान्स द्यावा आणि त्यासाठी मग त्यावेळेस 2012ला मी शिवसेनेतून पहिली निवडणूक लढवली जिल्हा परिषदची, ठाणे जिल्हा परिषद असताना। आणि तेव्हा मी शिवसेनेचं वैदेही वाडान म्हणून एक शिवसेनेची जिल्हा परिषद ठाणा येथे मी तेव्हापासून पक्षाशी निगडीत आहे। एक त्या अगोदर तसं बघितलं गेलं तर शिवसेना किंवा कोणत्या पक्षाशी माझा संबंध नव्हता। मी प्रथम एक शाळेतील शिक्षिका म्हणून काम पाहिलं। माझं शिक्षण BA BEd झालेलं होतं, MA एज्युकेशन झालेलं आणि त्यामुळे मी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती। गेले 5 वर्ष मी शिक्षिकेचं काम केलं आणि काम केल्यानंतर जेव्हा मी ठाणे जिल्हा परिषद सदस्य झाली त्यावेळेस खरी शिवसेनेचं कामाला सुरुवात झाली। आणि आपण जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी शिक्षिका म्हणून मी पूर्ण तिकडे दुर्लक्ष केलं आणि पक्षाचं काम करण्याचं ठरवलं गेलं की नाही, आता लोकांनी मला निवडून दिलेले, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। म्हणजेच एक शिवसेना या 4 अक्षरामुळे मी निवडून आलेली होती। एक वैदेही वाडान म्हणून हे 0 होतं, परंतु शिवसेना या 4 अक्षरामुळे त्यावेळेस निवडून आले आणि त्यावेळेसपासून शिवसेना या पक्षाने जेव्हापासून मला निवडून दिलं आणि तेव्हा माझी जी ओळख झाली आणि तेव्हापासून खरोखरच नाही मला शिवसेनेचं काम अहोरात्र करायचं हे मनाशी धाडस केलं आणि आजपर्यंत आज मी या जिल्हा महिला संघटकापर्यंत पोहोचली गेली। प्रवास तसा बघितलं तर खूप कठीणच सांगितलं तरीही चालेल, पण म्हणतात ना की महिलांनी कोणत्याही पक्षामध्ये काम करायचं की नाही करायचं, की राजकारणामध्ये यायचं की नाही, तर मी तर म्हणेन की जरूर यावं। कारण की जर मनामध्ये आणि जर घर आपला कुटुंब जर आपल्या साथीने असेल तर कितीही आव्हाने, कितीही संकट समोर आले तर मला असं वाटत नाही। आणि तसंच माझं घर हे खूप माझ्या पाठीशी होतं। माझी एकत्र कुटुंब आजसुद्धा जवळजवळ 11 लोक आम्ही आमच्या एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये राहतो, त्यामुळे एका विश्वासाने मी बाहेर पडत असते। जवळजवळ जर सकाळी बाहेर पडली तर रात्रीच येते, एवढा विश्वास माझ्या घरच्यांचा आहे आणि त्यामुळे शिवसेनेचं काम करायला मला कुठेच कमी वाटलं नाही। आणि महत्त्वाचं, शिवसेना या पक्षामध्ये एक कुटुंब एक वेगळं आहे शिवसेनेचं आणि ते मला जाणवलं गेलं। आणि त्यामुळे जेव्हा मी काम करत होती त्यावेळेस खरोखर एक खूप म्हणजे त्रास होत होता कधी कारण की त्यावेळेस माझ्याकडे गाडीसुद्धा नव्हती, एक 2 व्हीलरवर, कारण की मिस्टर माझ्या कंपनीमध्ये काम करायचे। ते मग मला जर कुठे जायचं झालं पक्षाच्या कामासाठी तर कंटिन्यू फिरणं असायचं आणि मग त्यासाठी आपण एक तर रिक्षाने जाणं किंवा काय 3-4 रिक्षा बदलून मग पालघरला जाणं किंवा बाहेर जायचं असलं तर अक्षरशः मला मग मिस्टरांना घेऊन जावं लागायचं। अशा वेळेस मला मिस्टरांना खूप मी बोलत असायची तर ते एक महिना जवळजवळ एक महिना ते नाईट घेत असत। नाईट म्हणजे कंपनीमध्ये नाईट घेत असत आणि दिवसभर माझ्याबरोबर फिरत होते। मी जिल्हा परिषद सदस्य असू द्या, त्यानंतर त्यावेळेस मला एक पक्षाचं पदसुद्धा मिळालं, ते म्हणजे पालघर विधानसभा महिला संघटक म्हणून 2013ला। आणि त्यावेळेस पक्षाचं सुद्धा मला काम, का तर माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे पालघर विधानसभेची, तर आपलं काम त्या जबाबदारी ही सांभाळली पाहिजे। म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या वेळेस जिल्हा प्रमुख म्हणजे दिघे साहेब असताना माझे सासरे काम करत असायचे। त्यावेळेस तर मी लहान असेल, माझ्या माहेरी असेल वाड्या साईडला, त्यावेळेस का माझा एवढा संबंध नसायचा, परंतु सासरे हे मला प्रत्येक वेळेस म्हणायचे की आम्ही उदयबंधूंबरोबर काम करत होतो। त्यांच्यावर गोळीबार ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस त्या रात्रीमध्ये आम्ही त्यावेळेस गेलेलो, म्हणजे त्यांच्या ह्या
गोष्टींमुळे आम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त आता ते प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणायचे का आता तुला पुढे जायचं आहे, मी आता शांत राहतो, आम्ही तुला म्हणजे इकडनं आम्ही तुला सपोर्ट करत आहोत. आणि त्यामुळे मी आज जी आहे ती माझ्या घरातल्यांचा खूप सपोर्ट, म्हणजे मुलीपासून ते माझ्या सासू सासरे आजी सासू आजी आहेत त्यांचा सपोर्ट, माझे दिराणी ह्यासुद्धा मला सपोर्ट करत आहेत. का तर मी जर बाहेर पडत तर सगळं घर आवरणं म्हणजे काय सांभाळणं आणि मुलीला सांभाळणं हे त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आजपर्यंत जे आहे आणि महत्त्वाचं हे करत असताना जेव्हा मी ठाणे जिल्हा परिषद सदस्य झाली त्यावेळेस 2012ला त्यावेळेस साहेब हे आमदार होते, एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री हे आमदार होते. आणि तेव्हा जिल्हाप्रमुख हे प्रभाकर राऊळ होते. कंटिन्यू कोणीही आमच्याकडे आले म्हणजे काम करायला किंवा काम घेऊन आले तर मग नाही आमच्यापर्यंत झालं तर मग आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत जायचो. आणि तेव्हापासून हळूहळू शिंदे साहेबांकडे जाण्याचा ओघ हा वाढत गेला, त्यांच्याकडून विश्वास वाढत गेला, आपुलकी वाढत गेली. आणि तेव्हापासून 2012पासून ते आम्हाला ओळखत आहे. एकनाथजी शिंदे साहेबांकडे तर विशेष नाही आहे, तिथे कधीही जा केव्हाही जा, एक रिस्पेक्ट तो आदर होताच, त्यावेळेसही होता आणि आजही आहे. फक्त हे मला त्यावेळेस मनामध्ये खतखत होती की जेव्हा एखादा व्यक्ती जो शहरामध्ये राहतो त्यांना फक्त महानगरपालिकेपुरताच त्यांना माहिती असते, त्यांना ग्राउंड लेवलचे अध्यक्ष काय, सभापती काय, सदस्य काय, गट काय, गण काय हे माहीत नसेल तर मग राज्यमंत्री जो दर्जा असलेला अध्यक्ष हे कदाचित माहिती खूप कमी असणार. पण खरोखर मी आज जे मुख्यमंत्री आपले आहेत म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल मी एवढं सांगू शकते कारण की त्यांनी जे ग्राउंड लेवल म्हणजे जमिनीपासून ते आज वरपर्यंत पोहोचलेले आहेत, मातीपासून ते वरपर्यंत गेलेले आहेत, ते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. गण काय, गट काय, जिल्हा परिषद अध्यक्ष काय, सदस्य काय, त्यांचं काम काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्याकारणाने आज तो आदर सर्वसामान्य जनतेला तर मिळतच आहे. पण जो पदाची अपेक्षा जेव्हा पद असते तेव्हा अपेक्षा असते प्रत्येकाला आहे माझ्याकडे एक हे असते मनामध्ये पण किंवा इगो पण असतो थोडासा की नाही मला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, अध्यक्ष आहे म्हणजे मला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला म्हणजे कोणीही. आणि तो रिस्पेक्ट आजही त्यावेळेसही मिळाला साहेबांकडे आणि आजही तो मिळत आहे. त्याविषयी थोडंसं ज्यावेळेस अध्यक्ष होती त्यावेळेसच मी निर्णय घेतला की मी एकनाथजी शिंदे साहेबांसोबत मी जाणार. त्यावेळेस मलाही त्रास खूप झाला कारण की मी अध्यक्ष असताना त्या अध्यक्षाच्या दालनामध्ये उद्धवजींचा, आदित्य ठाकरेंचा आणि दिघे साहेबांचा, त्याचप्रमाणे बाळासाहेबांचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे असे फोटो होते. त्यावेळेस मला काही उभाट्यामधले खूप बोलत होते का हा फोटो का ठेवला आहे, गद्दार आहेत हे आहेत. म्हटलं हे बघा ते गद्दार आहेत किंवा काय आहेत ते तुमच्यामध्ये असतील पण या फोटोला कधीही कोणी हात लावायचं नाही. जेव्हा मी उतरेल त्यावेळेस मग तुम्ही काही करू शकतात. पण मी अध्यक्ष असतानाच मी साहेबांकडे गेली. त्यानंतर मला खूप थोडीशी भीती वाटलेली की मतदारसंघामध्ये फिरायचं की नाही, जायचं की नाही. गद्दार तर झालं त्यावेळेस त्या खूप लोकांच्या कमेंट्स आल्या गद्दार म्हणून किंवा तुला एवढं मोठं केलं आम्ही पक्षाने आणि तरी तू तिथे का गेलीस, ह्या गोष्टी आल्या गेल्या. परंतु त्या गोष्टीला सामोरं तर जा कारण की मला माहिती आहे मला जर काम करायचं असेल, बाळासाहेबांचे विचार जर मला पुढे न्यायचे असतील, दिघे साहेबांचे विचार जर मला पुढे न्यायचं असेल तर मला एकनाथजी शिंदे साहेबांसोबतच जावं लागेल. गेले अनेक वर्ष पक्षामध्ये काम करत असताना जरी बाळासाहेबांना आम्ही जवळून म्हणजे 2012ला ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस त्यांची तब्येत खूप खालावलेली होती त्यामुळे आम्हाला बघता नाही आलं. परंतु त्यांचे विचार, त्यांची भाषणं हे आम्ही प्रत्येक वेळेस ऐकत राहिलो आणि त्यांच्या विचाराने, त्यांच्या भाषणाने आम्ही प्रेरित होऊन आम्ही पक्षामध्ये काम करत गेलो. आणि अशा वेळेस साहेबांचं एकच हे होतं की हिंदुत्व जपलं पाहिजे, देवळे राहिले पाहिजे, देऊळ बंद होता कामा नये. आणि अशा वेळेस देवळांमध्ये म्हणजे मंदिरांविषयी, देवदेवतांविषयी जेव्हा आक्षेपार्थ बोललं जातं तेव्हा खरोखरच वाईट वाटते. कारण की कितीही काही झालं तरी हा ग्रामीण भाग असू द्या, पालघरवासी म्हणा किंवा कुठलाही ग्रामीण पट्टा हा आमचं महालक्ष्मीविषयी म्हणा किंवा आमचा हिरोबा देव असला आमचा आदिवासींचा
कारण की आम्ही देवाला पुजल्याशिवाय आम्ही कोणतंच, आमचं सूर्यनारायण असेल यांना पुजल्याशिवाय तर आम्ही कोणती, सूर्यनारायणाचं सुद्धा मंदिर आहे, यांना पुजल्याशिवाय आम्ही कोणत्याच कामाला सुरुवात करत नाही आहे. प्रत्येक ऋतूचं असलेलं जे फळ आहे, हे फळाचं जेव्हा उदाहरणार्थ मी आंबाच सांगते, हे आंब्याचा मोहर जरी आला ना तरी त्यांना आम्ही पुजल्याशिवाय आम्ही खात नाही आहे.